बारामती महाबळेश्वर फलटणची नगराध्यक्ष पदाची निवडणूक पुढे ढकलली। बारामतीत नगराध्यक्ष पदासह 7 प्रभागातील निवडणूक पुढे ढकलली। बारामती फलटण महाबळेश्वरचं मतदान 20 डिसेंबरला होणार। यवतमाळ नगरपरिषद निवडणूक लांबणीवर पडण्याची शक्यता। दिग्रस, पांढरकवडा आणि वणी इथली काही प्रभागांची निवडणूक लांबणीवर जाण्याची चिन्ह। निवडणूक प्रक्रिया लांबणीवर पडण्यामागे न्यायालयीन कारणं असल्याचं समोर। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकींच्या प्रचाराचा आज अखेरचा रविवार। राज्यात जिल्ह्यामध्ये प्रचाराची रणधुमाळी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रचार सभा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज चंदगडच्या प्रचार दौऱ्यावरती। चंदगड नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा। आज दुपारी चंदगडच्या हिंडाल्को मैदानावरती जाहीर सभा। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यानं चंदगड पॅटर्न राज्यात चर्चेचा विषय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रत्नागिरी, सिंधुदुर्ग दौऱ्यावरती। रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण आणि लांजामध्ये शिंदेंची सभा। सिंधुदुर्गात मालवण, वेंगुर्ला आणि सावंतवाडीमध्ये शिंदेंची जाहीर सभा। राणे विरुद्ध राणे राजकीय संघर्षावरती एकनाथ शिंदे काय बोलणार याकडे लक्ष। आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपची जाहीरनामा समिती। भाजपकडून मुंबईचा जाहीरनामा तयार केला जाणार। मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्याकडून समितीची घोषणा। भाजप कार्यकर्ते घरोघरी जाऊन सर्वसामान्यांची मतं जाणून घेणार। अहिल्यानगरच्या जामखेड नगरपरिषद निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात। आमदार रोहित पवारांचा रिक्षातून प्रचार। जामखेड शहरात रिक्षात बसून नागरिकांच्या गाठीभेटी। धाराशिव, परंडा, भूममधील नगरपालिका निवडणुकांमध्ये आमदार तानाजी सावंत यांच्या विरोधात सर्वपक्षीय एकवटले। भूम, परंडा नगरपालिका निवडणुकीसाठी तानाजी सावंत मैदानात, शहर पिंजून प्रचार सुरू। संगमनेर नगरपालिका निवडणुकीत भावजईसाठी आमदार अमोल खताळ प्रचार मैदानात। अमोल खताळ यांचा पालिका निवडणुकीत सत्यजित तांबेंशी सामना, तर खताळ यांच्या भावजई विरोधात सत्यजित तांबे यांची पत्नी निवडणुकीच्या रिंगणात। उरण ईश्वरपूर निवडणुकीमध्ये भावाला नगराध्यक्ष बनवण्यासाठी भावाने सांभाळली प्रचाराची धुरा। भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विश्वनाथ डांगे यांना नगराध्यक्ष बनवण्यासाठी त्यांचे भाऊ चिमण डांगे यांचा प्रचार। जळगावमध्ये एमआयएम नेते इम्तियाज जलील यांची महायुतीला लक्ष्य करत जोरदार टीका। मुस्लिम मतांसाठी फडणवीस आणि एकनाथ शिंदेंनी अजित पवारांना पुढे केल्याचा इम्तियाज जलील यांचा आरोप। पालघर नगरपरिषद निवडणुकीत वॉर्ड क्रमांक 14 इथं फ्रीस्टाईल हाणामारी। भाजपचे पदाधिकारी अशोक अंबुरे यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये मंडपातच भाजप कार्यकर्ते एकमेकांविरोधात भिडले। पालघर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल। विदर्भाच्या नंदनवन चिखलदरा नगरपालिकेमध्ये अनेकांच्या राजकीय प्रतिष्ठापणाला मुख्यमंत्र्यांचे मामेभाऊ आल्हाद कलोती यांची नगरसेवकपदी बिनविरोध निवड। भाजपचे राजेंद्र सिंह सोमवंशी विरुद्ध काँग्रेसचे शेख अब्दुल शेख हैदर निवडणुकीच्या रिंगणात। सोलापूरच्या माळशिरसमध्ये जयसिंह मोहिते पाटलांचा गौप्यस्फोट। राम सातपुतेंनी विधानसभेला मदत करण्यासाठी ऑफर दिली होती। सातपुतेंकडून मदतीसाठी 35 कोटींची ऑफर, तर निवडणुकीच्या 4 दिवसांपूर्वी ऑफर 50 कोटींपर्यंत गेली। जयसिंह मोहिते पाटलांचं विधान। अहिल्यानगरच्या संगमनेर नगरपालिका निवडणुकीमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून 9 उमेदवार। 21 वर्षांच्या युवतीला देखील राष्ट्रवादीकडून उमेदवारी। राष्ट्रवादीच्या प्रचारार्थ संग्राम जगतापांकडून रॅली। इच्छुक उमेदवार वाढल्यामुळे स्वतंत्र लढावं लागतं, संग्राम जगतापांचं स्पष्टीकरण। भंडाऱ्यात नाना पटोले यांचा गृह मतदारसंघ असलेल्या साकोलीतील नगरपालिका निवडणुकीत शिंदे सेनेसोबतचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं कंबर कसली। सुनील फुंडेंचा नागरिकांशी थेट संवाद साधत प्रचार। अकलूज नगरपालिका प्रचार सभेमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या महबूब शेख यांची तुफान फटकेबाजी। अजितदादा यांचा पक्ष हा भाजपची बी टीम, तर पालकमंत्री जयकुमार गोरे यांचं नाव गोरे आणि काम सगळं काळं असं शेख यांचं टीकास्त्र। तासगावमध्ये खेळाच्या मैदानात देखील नगरपरिषदेचा प्रचार। तासगाव नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार विद्या चव्हाण धाबुगडे यांनी साधला खेळाडू मतदारांशी संवाद। माढाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटलांचे पालकमंत्री गोरेंच्या आरोपाला सडेतोड उत्तर। मी शंकरराव मोहिते पाटील यांचा नातू, असेल हिम्मत तर 8 टाकून दाखवा असं म्हणत आव्हान दिलं।
रामदास आठवलेंकडून आपल्याच पक्षावरती नाराजी व्यक्त, महायुतीतून जागा मिळाव्या म्हणून आपल्याला भीक मागावी लागते, खंत व्यक्त करत रामदास आठवलेंकडून स्वबळाच्या तयारीची शक्यता. वाशिममध्ये प्रचारादरम्यान बोलताना एमआयएमचे नेते माजिद हुसेन यांचं वादग्रस्त वक्तव्य, आमच्याशी पंगा घेतला तर पळायला गल्ली गल्ली कमी पडेल, माजिद हुसेन यांचं वक्तव्य. माजिद हुसेन हे हैदराबादचे आमदार आहेत. तपोवनातील झाडं वाचवण्यासाठी नाशिककर आक्रमक, आंदोलनात आता ठाकरेंची शिवसेना आणि हिंदू महासभेची उडी, ठाकरेंच्या शिवसेनेचं तपोवनात आंदोलन. कुंभमेळ्यानंतर तपोवनाची जागा सरकारी कामासाठी वापरतील, शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंदांकडून राज्य सरकारची कानउघडणी, वृक्षतोडीमुळे कुंभमेळ्याच्या स्नानाचा आनंद नाहीसा होईल, शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंदांनी व्यक्त केली खंत. पुण्यातील नवले पुलावर परिसरामध्ये पुन्हा स्थानिकांचं आंदोलन, नरे गावातील नागरिकांनी नवले ब्रिज, कात्रज बोगदा हा मृत्यूचा सापळा बनवल्याच्या निषेधार्थ आंदोलन पुकारलं. लाखोंचा महसूल बुडवणाऱ्या सनबर्न फेस्टिव्हलला मुंबईत परवानगी मिळण्याची शक्यता, शिवडीत 19 ते 21 डिसेंबर दरम्यान सनबर्न फेस्टिव्हलचं आयोजन, सनबर्नमध्ये अंमली पदार्थांचं सेवन, गोव्यात नाकारली होती परवानगी. शेतकऱ्यांसाठीच्या फार्मिंग एअरपोर्टचा डीपीआर तयार, केंद्र सरकार पुढेही प्रस्ताव मांडला, धाराशिवमध्ये परंडा येथील सभेत माजी मंत्री तानाजी सावंतांनी मांडली संकल्पना, शेतकऱ्यांचा माल जगात पोहोचवण्यासाठी फार्मिंग एअरपोर्ट तयार करणार. जरांगे दुःखाच्या ठिकाणी स्वतःची प्रसिद्धी मिळवायला आले, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंचा मनोज जरांगेंना सवाल, जरांगे संतोष देशमुखांच्या हत्येचं राजकारण करतायत, वाघमारेंची टीका. नाशिकच्या सटाणा तालुक्यातील चौद्याण्णे मुंजवाड रस्त्यावर आढळलं बिबट्याचं पिल्लू, आमदार बोरसे आणि स्थानिकांच्या प्रसंगावधान राखत बिबट्याच्या पिल्लाला सुरक्षित स्थळी हलवलं, जनावरं सुरक्षित ठिकाणी बांधावी, वनविभागाचं आवाहन. बिबट्याच्या हल्ल्यात 9 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू, तिरोडा तालुक्यातील इंदोरमधली घटना, वडिलांसोबत शेतात असताना बिबट्याचा मुलीवरती हल्ला, 2 महिन्यांपूर्वीच मोरगाव अर्जुनीमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात 5 वर्षीय चिमुकल्याचाही मृत्यू झाला. पुण्याच्या चाकणमध्ये डिझेल भरण्यासाठी आलेल्या कंटेनरला भीषण आग, घटनेमध्ये कंटेनरमधील 40 नव्या कोऱ्या दुचाकी जळून खाक, तळेगाव चाकण रस्त्यावरील घटना. गोंदियाच्या जांभळी डोडके इथल्या जंगलामध्ये आढळलाय वृद्धाचा छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह, वाघाच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झाल्याचा संशय. गोंदियातील बनावट नोटा फसवणुकीतील मुख्य सूत्रधार नायर अखेर जेरबंद, 1 कोटी रुपयांची केली होती फसवणूक, गोंदिया पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई. ठाण्यात 5,20,000 प्रतिबंधित गुटखा जप्त, आरोपी फरार, गुन्हे शाखा खंडणी विरोधी पथकाची कारवाई, पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू. घोडबंदर रोडवर 6 डिसेंबरपर्यंत वाहतुकीत बदल, कॅडबरी मेट्रो स्टेशनच्या छताच्या कामासाठी सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत वाहतुकीत बदल, ठाणे शहर वाहतूक शाखेकडून अधिसूचना जारी. मुंबईतल्या वाढत्या प्रदूषणाला रोखण्यासाठी आता शेकोट्या पेटवणं, उघड्यावरती कचरा जाळायला पालिकेनं बंदी केली आहे, नियम मोडणाऱ्यांकडून 1,000 रुपयांचा दंडही वसूल केला जाईल. उद्यापासून संसदेचं हिवाळी अधिवेशन, आज सर्वपक्षीय बैठकीमध्ये दोन्ही सभागृहांच्या कार्यवाहीवरती आणि विधेयकांवरती चर्चा होणार. एसआयआर, वंदे मातरम सोबत अनेक मुद्द्यांवर अधिवेशनामध्ये घमासान होण्याची शक्यता. नॅशनल हेराल्ड प्रकरणावरून सोनिया गांधी, राहुल गांधींवर नवीन एफआयआर, सोनिया गांधी, राहुल गांधींसह 6 जणांना केला आरोपी, दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं दाखल केलाय गुन्हा. पंजाब नॅशनल बँकेच्या 13,000 कोटी घोटाळ्यातील प्रमुख आरोपी मेहुल चोक्सीला विशेष न्यायालयानं चांगलाच झटका दिला, फरार आर्थिक गुन्हेगार जाहीर करण्याची प्रक्रिया रद्द करावी, ही चोक्सीची मागणी न्यायालयानं फेटाळून लावली. एअरबस A320 विमानांमधील सॉफ्टवेअर अपडेट करण्याचं काम सुरू, इंडिगोच्या सगळ्या 210 विमानांतील सॉफ्टवेअर अपडेट, तर एअर इंडियाच्या 50% विमानांतील सॉफ्टवेअर अपडेट झाल्याची माहिती. श्रीलंकेत धुमाकूळ घातलेलं दितवा चक्रीवादळ आज भारताच्या समुद्र किनाऱ्यावरती धडकणार, तमिळनाडू, पुदुच्चेरी, आंध्र प्रदेशला अलर्ट जारी, तमिळनाडूच्या अनेक भागांमध्ये तुफान पाऊस, चेन्नई एअरपोर्टवरील 36 देशांतर्गत आणि 11 आंतरराष्ट्रीय उड्डाणंही रद्द.
श्रीलंकेत चक्रीवादळामुळे नुकसान, भारताची मदत, वादळग्रस्त भागामध्ये बचावकार्य सुरू, तर 2 चेतक हेलिकॉप्टर बचावकार्यामध्ये तैनात. इंडोनेशियामध्ये इतिहासातील सर्वात विनाशकारी महापुराचा कहर, रस्ते, रेल्वे ट्रॅक, रहिवासी इमारती सगळीकडे पुराचं साम्राज्य, 4000 कुटुंबियांचं स्थलांतर, 300 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.